नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, एखाद्या देशात युद्ध सुरू आहे. सर्वत्र स्फोटांचे आवाज, उद्ध्वस्त झालेली शहरे, रस्त्यावर पडलेल्या इमारती, लाखो लोक बेघर झालेले, निरपराध महिला, लहान मुले आणि वृद्ध आपल्या जीवासाठी धावत आहेत. अशा परिस्थितीत अनेक वेळा असे भयंकर गुन्हे घडतात की संपूर्ण मानवजातीचे मन हेलावून जाते. अशा वेळी एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो, या गुन्ह्यांना जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कोण देणार? निरपराध लोकांना न्याय कोण मिळवून देणार? आणि जर एखाद्या देशाची स्वतःची न्यायव्यवस्था अपयशी ठरली तर त्या पीडितांचे काय? त्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि त्यातून आंतरराष्ट्रीय न्यायाची संकल्पना अधिक मजबूत झाली. या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 17 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिन, वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस, साजरा केला जातो. आजच्या आधुनिक जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली असली तरी युद्ध, दहशतवाद, वांशिक हिंसा, नरसंहार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन अशा घटना अजूनही घडत आहेत. अशा प्रत्येक घटनेचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे न्याय ही केवळ कायद्याची संकल्पना नसून मानवतेचे संरक्षण करणारी एक मूलभूत गरज आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणजे नेमका काय? तो 17 जुलैलाच का साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC) कसे कार्य करते? ते कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई करते? आणि या दिवसाचे सामान्य नागरिकांसाठी काय महत्त्व आहे? तर चला, कोणताही वेळ घालवता आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचा संपूर्ण इतिहास, त्यामागील उद्देश आणि आजच्या जगातील त्याचे महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. जेव्हा एखाद्या देशाची स्वतःची न्यायव्यवस्था अपयशी ठरते, तेव्हा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जागतिक स्तरावर काही व्यवस्था असणे आवश्यक ठरते. याच गरजेतून आंतरराष्ट्रीय न्यायाची संकल्पना निर्माण झाली. यामुळे जगभरातील लोकांना एक आशा मिळते की कुठेही अन्याय झाला तरी त्यावर कारवाई होऊ शकते. जर गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट केवळ शिक्षा देणे नसून भविष्यात असे गुन्हे होऊ नयेत यासाठी इशारा देणे आणि जगभर शांततेचे वातावरण निर्माण करणे हेही आहे. दरवर्षी 17 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा केला जातो. हा दिवस जगाला एक संदेश देतो, कोणताही गुन्हेगार कितीही शक्तिशाली असला तरी त्याला कायद्यापासून सुटका नाही. हा दिवस न्याय, मानवाधिकार आणि जागतिक शांततेसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी विविध देशांमध्ये परिसंवाद, व्याख्याने, जनजागृती कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि मानवी हक्कांवरील चर्चांचे आयोजन केले जाते. संयुक्त राष्ट्रसंघ, विविध स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि कायदेतज्ञ या दिवसाच्या माध्यमातून न्यायाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. 17 जुलै 1998 रोजी इटलीतील रोम येथे अनेक देशांनी एकत्र येऊन रोम स्टॅच्यूट स्वीकारले. त्याच करारामुळे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना झाली. हा करार आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचा पाया मानला जातो. रोम विधान स्वीकारणे हा आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या करारामुळे जगातील अनेक देशांनी गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आणि जागतिक सहकार्याला नवी दिशा मिळाली. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) हे एक आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. याचे मुख्यालय नेदरलँड्समधील द हेग येथे आहे. हे न्यायालय अत्यंत गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची चौकशी करते. ICC स्वतंत्रपणे कार्य करते आणि कोणत्याही एका देशाच्या नियंत्रणाखाली नसते. ICCचे उद्दिष्ट कोणत्याही देशाच्या न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करणे नाही,
तर जेव्हा राष्ट्रीय न्यायव्यवस्था प्रभावीपणे काम करू शकत नाही तेव्हाच आवश्यक त्या कायदेशीर चौकटीत भूमिका बजावणे आहे. हे न्यायालय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. आयसीसी सर्व प्रकारचे गुन्हे हाताळत नाही, ते फक्त 4 गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करते. नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे, युद्धगुन्हे. आक्रमणाचा गुन्हा हे गुन्हे मानवतेसाठी सर्वात धोकादायक मानले जातात. हे गुन्हे इतके गंभीर असतात की त्यांचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर किंवा एका देशावर होत नाही, तर संपूर्ण मानवजातीवर होतो. म्हणूनच या गुन्ह्यांकडे जागतिक समुदाय विशेष गांभीर्याने पाहतो. नरसंहार म्हणजे एखाद्या विशिष्ट समूहाचा पूर्ण किंवा अंशतः नाश करण्याचा प्रयत्न. यामध्ये हत्या, अत्याचार आणि अमानवी वागणूक यांचा समावेश होतो. इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या मानवतेसाठी काळा डाग ठरल्या आहेत. नरसंहारामध्ये एखाद्या विशिष्ट धर्म, वंश किंवा समुदायाला पूर्णपणे नष्ट करण्याचा हेतू असतो. अशा घटना इतिहासात मानवतेसाठी अत्यंत वेदनादायक ठरल्या असून त्यातून जगाने न्यायाचे महत्त्व अधिक ठळकपणे ओळखले. जेव्हा सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होतात तेव्हा ते मानवतेविरुद्धचे गुन्हे ठरतात. उदा. गुलामगिरी, जबरदस्तीने विस्थापन, छळ हे गुन्हे शांततेच्या काळातही घडू शकतात. हे गुन्हे केवळ युद्धकाळातच नव्हे तर शांततेच्या काळातही घडू शकतात. जेव्हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर नियोजनबद्ध पद्धतीने अत्याचार केले जातात तेव्हा संपूर्ण जगाने त्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असते. युद्धातही काही नियम असतात. नागरिकांवर हल्ला करणे, रुग्णालयांवर बॉम्ब टाकणे किंवा युद्धकैद्यांवर अत्याचार करणे हे सर्व युद्धगुन्हे आहेत. हे नियम आंतरराष्ट्रीय करारांद्वारे निश्चित केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा मुख्य उद्देश युद्धादरम्यानही निरपराध नागरिकांचे संरक्षण करणे हा आहे. म्हणूनच रुग्णालये, शाळा, मदतकार्य करणाऱ्या संस्था आणि सामान्य नागरिकांवर जाणीवपूर्वक हल्ले करणे गंभीर गुन्हा मानले जाते. एका देशाने दुसऱ्या देशावर बेकायदेशीरपणे हल्ला करणे हा आक्रमणाचा गुन्हा मानला जातो. हा आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका असतो. यामुळे जागतिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते. अशा प्रकारच्या कृतींमुळे केवळ 2 देशांमध्येच नव्हे तर संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था, व्यापार, अन्न सुरक्षा आणि लाखो लोकांच्या जीवनावरही होतो. काही वेळा देश स्वतःच गुन्हेगारांवर कारवाई करू शकत नाहीत. अशा वेळी आयसीसी हस्तक्षेप करते. पण लक्षात ठेवा, आयसीसी राष्ट्रीय न्यायालयांची जागा घेत नाही, तर त्यांना पूरक असते. याला कॉम्प्लिमेंटरिटी प्रिन्सिपल असे म्हणतात. आयसीसी अस्तित्वात असल्यामुळे अनेक गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होते. हे न्यायालय जगाला हा संदेश देते की सत्ता कितीही मोठी असली तरी गंभीर गुन्ह्यांसाठी उत्तरदायित्व निश्चित होऊ शकते. न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही. न्याय म्हणजे सत्य समोर आणणे, पीडितांचा आवाज ऐकणे, इतिहासात नोंद ठेवणे, भविष्यात गुन्हे रोखणे. न्यायामुळे समाजात विश्वास आणि सुरक्षितता निर्माण होते. न्यायामुळे पीडितांना मानसिक आधार मिळतो आणि समाजात पुन्हा विश्वास निर्माण होण्यास मदत होते. खरा न्याय हा सूडभावनेवर आधारित नसून सत्य, समानता, मानवी प्रतिष्ठा आणि कायद्याच्या तत्वांवर आधारित असतो. आंतरराष्ट्रीय न्यायासमोर अनेक अडचणी आहेत. सर्व देश आयसीसीचे सदस्य नाहीत. आरोपींना अटक करणे कठीण. राजकीय दबाव, पुरावे गोळा करण्यातील अडचणी. तरीही या आव्हानांवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. अनेक वेळा युद्ध सुरू असल्यामुळे पुरावे गोळा करणे किंवा साक्षीदारांचे संरक्षण करणे अत्यंत कठीण होते. तरीही आंतरराष्ट्रीय संस्था आणि विविध देश परस्पर सहकार्याने न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आपणही न्यायासाठी योगदान देऊ शकतो. भेदभावाविरुद्ध आवाज उठवणे, सत्य माहिती पसरवणे,
हिंसेचा विरोध करणे, प्रत्येकाचा सन्मान राखणे. लहान कृतींमधूनही मोठा बदल घडू शकतो. न्यायाची सुरुवात आपल्या दैनंदिन जीवनातूनच होते. आपण कायद्याचे पालन करणे, इतरांच्या अधिकारांचा आदर करणे, अफवा पसरवणे आणि सामाजिक सलोखा राखणे यांसारख्या कृतींमधून न्यायव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे बळकटी देऊ शकतो. आंतरराष्ट्रीय न्याय दिन हा केवळ एका न्यायालयाचा किंवा एका दिवसाचा विषय नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या सुरक्षित भविष्याशी संबंधित आहे. जेव्हा जगातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल, तेव्हाच खरी शांतता, समानता आणि मानवी प्रतिष्ठा टिकून राहील. म्हणूनच आपण सर्वांनी न्याय, सत्य आणि मानवतेच्या मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्याय दिन आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. सत्ता मोठी की न्याय? आपण एक संकल्प करूया. अन्यायाला समर्थन देणार नाही. सत्याचा आदर करू. प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांचा सन्मान करू. कारण न्यायाशिवाय शांतता शक्य नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद.